माझं बॅलन्स लागतं भाऊ. त्या पद्धतीनं जनाबाईवर परिणाम झाला. तसाच परिणाम आजच्या तारखेला माझ्या संत श्रीपाद बाबाच्या कृपानं परिणाम झाला. सुटला माझा पदर बाई मी नवती भानात, सुटला माझा पदर बाई मी नवती भानात, या श्रीपादात वार माझ्या सुद्धा पुण्य लागतं भाऊ. आणि या सगळ्या गोष्टींचा सांगड बसावा लागतो. आणि त्यांच्या जीवनाला आलं ना ते त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, तेवढ्यासाठी आला मित्रा तू, तेवढ्यासाठी आला. बहुत जन्मांती जन्मला नरा. देव सोयरा केला ना, मग आता एक काम कर, एक काम कर. आता अनर्थाच्या बाजूला झुकू नको. जीवनामध्ये करावं असं जर वाटत असेल तर स्वार्थ कर. तर नुसतं ते असं नाही होणार तर ते तुम्हा मला बाप म्हणून सांगतात अभंगाचं दुसरं कर. करू आता बापा सोयीताचा स्वार्थ, करू आता बापा सोयीताचा स्वार्थ, जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. अनर्थाचा अर्थ सांडी. आता अनर्थ म्हणजे मी देह आणि मी आत्मस्वरूप आहे, हा स्वार्थ आहे. पण एवढं सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला बाप म्हणतात. मी तुम्हाला असं विचारतो की जगद्गुरु तुकोबारायने आपल्याला बाप म्हणावी एवढी पात्रता आपली आहे का? जगद्गुरु तुकोबारायने बाप आपल्याला म्हणावं एवढा अधिकार आपल्याकडे आहे का?
जगद्गुरु तुकोबराने आपल्याला बाप म्हणावं एवढी लायकी आपल्याकडे आहे का? अरे पात्रता नसताना, अधिकार नसताना साधू संत तुम्हा मला बाप म्हणतात. एकानं विचारलं, तुकोबा तुम्ही समाजाला बाप म्हणतात? अरे राजा, एक दिवस बापाला सुद्धा पोरगाला बाप म्हणावं लागतं बरं. बाळाला आज उन्हात खेळतंय, बाप म्हणतो बाळ्या उन्हात खेळू नको, बाळ्या उन्हात खेळू नको, बाळ्या उन्हात खेळू नको, बाळ्या उन्हात खेळू नको. तो बाळ्या ऐकत नाही. शेवटी त्या बापाला सुद्धा त्या बाळ्याला बाप म्हणावं लागतं. ए बाप तथा नको मरू आता मर. तरी बोलले, ओघाओघाने आठवलं म्हणून सांगून जातो. एक दृष्टांत देतो आणि मग मूळ मुद्द्याकडे येतो. एका राजाला एकुलती एक मुलगी उपोर झाली आणि एके दिवशी राणीनं सांगितलं, राजे डोळे लावून का बसलात? मुलगी उपोर झाली. राजे म्हणतो मलाही कळतं ग. सकाळी प्रधानजीला बोलवलं आणि प्रधानजीला सांगितलं राजाने, प्रधानजी आपल्या राजकुमारीचं लग्न करायचं आहे, म्हणून इतर नगरीमध्ये जा आणि ज्या राजकुमाराकडे 36 गुण असतील तो राजकुमार शोधा. 36 गुणी राजकुमाराला मला मुलगी द्यायची आहे. प्रधानजी निघाले. मित्रांनो, या नगरीत गेले, 30 गुणी भेटले. दुसऱ्या नगरीत गेले, 32 गुणी भेटले. तिसऱ्या नगरीत गेले, 34 गुणी भेटले. पण 36 गुणी नवरदेव भेटला नाही. प्रधानजी वापस आले. प्रधानजीला राजाला सांगितलं, राजेसाहेब मी सगळ्या नगरी फिरून आलो, परंतु 36 गुणी नवरदेव कुठे भेटत नाही. फक्त एका नगरीमध्ये 34 गुणी नवरदेव. म्हणे मग काय करायचं? मला असं वाटतं राजेसाहेब, ज्याच्याकडे 34 गुण आहेत त्याला आमंत्रण करावं. अरे पण मला 36 गुणी पाहिजे ना. म्हणे मी जेवढं सांगतो तेवढं ऐका. म्हणे मग त्याला आमंत्रण देऊ आणि त्याच्याकडे जे 2 गुण कमी असतील ते 2 गुण आपण टाकून द्यायचं, 36 गुण जमून घ्यायचं आणि लग्न उरकून टाकायचं. राजाने ऐकलं, दिलं त्याला आमंत्रण. ते आले. राजकुमारानं राजकुमारी पाहिली, राजकुमारीने राजकुमार पाहिला. दोघांनाही पसंत झालं. आता राजकुमारीचा राजा बोलतो, म्हणजे राजासाहेब तुमचा राजकुमार आम्हाला पसंत आहे. आमची 36 गुणी राजकुमाराची इच्छा होती, पण 36 काही भेटला नाही. तुमच्याकडे 34 गुण आहेत. आनंद वाटला. तर मला एक सांगा, तुमच्या मुलामध्ये 2 गुण कोणते कमी आहेत? राजा देखील कोऱ्याकडे, कोऱ्या देखील राजा. म्हणे आता एकमेककडे का टकाटक राहणार? राजा म्हणे आता काही संबंध जुळत. म्हणे सांगा तुम्ही असं एकमेकांकडे का बघताय? त्यावेळी राजाचा, तो राजकुमाराचा राजा म्हणतो, सांगावंच लागेल का? म्हणे हो, कारण आम्हाला 36 गुण बनवायचे आहेत. तुमच्या मुलामध्ये जे 2 गुण नाहीत ना ते आम्हाला टाकायचे. म्हणून राजाने ठरवून घेतलं, संबंध हुटला. म्हणे सांगा. म्हणे सांगू का राजासाहेब? म्हणे पहिला गुण आहे याच्यामध्ये, याला स्वतःची अक्कल नाही. दुसरा म्हणे कोण सांगला ऐकली येत नाही. राजा म्हणे त्या 34 नाही राहतात, चालतात रे बाप्पा. या 2 एक स्वतःची अक्कल पाहिजे, समोरचा काय सांगतो ते ऐकून घ्यायला पाहिजे. आणि हे 2 गुण याच्याकडे नाही. म्हणे राजा म्हणे उठा. संबंध उठला भाऊ. तत्व त्या नियमाप्रमाणे साधू संतांनी ज्या वेळेला समाजावर दृष्टी टाकली ना, हे 2 गुण तुमच्या आमच्यामध्ये दिसली. पहिला गुण आहे अज्ञानपणा, दुसरा गुण आहे मूर्खपणा. हे 2 गुण
दिसतंय अज्ञानपणा. मसनगाई मध्ये जातो ना आपण तरी बठ्ठच नाही हो. काय खरं नाही, काय खरं नाही. बट आठेच राहिला मसनगाई बाहेर निघू द्या. कळत पण ओळख नाही याला अज्ञानपणा म्हणतात. आणि समजून न करणं याला मूर्खपणा म्हणतात. काही मंडळीनं समजतं महाराज, सगळं समजतं, पण बिगर काम न येडीमध्ये त्याला मूर्खपणा म्हटलेला आहे. आणि म्हणून त्यांना बाप म्हणावं लागलं. तरी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. अनर्थाचा अर्थ सांगली. आता मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत प्रपंचामध्ये जेही काही करत आहे ते तुमच्या मुलाबाळांसाठी करताय. तुमच्यासाठी काय? तुमच्यासाठी काय? आतापर्यंत जे केलं ना ते तुमच्या मुलासाठी केलंय, तुमच्या मुलासाठी मुलीसाठी केलंय, तुमच्या बायकोसाठी केलंय. पण तुझ्यासाठी काय राजा? काय कमावलं तू? मीराबाई म्हणते मी कमवलं पप्पा. अरे तुम्ही जे धन कमावलं त्या धनाचा एक दिवस नाश होणार आहे पप्पा. समजून घ्या. मी धन कमवलंय माझ्या सद्गुरु राजाच्या माध्यमातून. ते धन जर तुम्हाला घ्यावं असं वाटत असेल तर संतांच्या रेंजमध्ये या. महाराज गुटखा प्रचार करायला गेला ना. तुम्ही जो गुटखा खाता ना मित्रांनो, तो गुटखा तुम्हाला नरकाला नेणार आहे. साधू संतांनी गुटखा खाल्ला. एका गावाला कीर्तन संपलं. एक जण आला मग बाबा मन विरा आहे. मग तुम्ही बापचं नाव काय म्हणे माणिकचंद. मग तुम कुई म्हणे गुटखा. मग तुम आजोबा नाव म्हणे बाबा. मग तुम माझं नाव म्हणे इमल. मग तुम बहीण नाव हो म्हणे शिमला. मग का रे तुम्ही राहता कोठे म्हणे गोवा. या गुटक्याच्या नादी आम्ही लागलो राजा. या गुटक्यानं बर्बाद केलं. कुठपर्यंत मोजा मारणार महाराज. अरे प्रत्येक क्षणाचा हिशोब द्यायचा आहे. मीराबाई म्हणते मी कमवलं माझ्यासाठी. मी माझ्यासाठी कमवलं. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो.
करते पप्पा पायोजी मैंने नाम रतन धन पायो माझ्यासाठी धन कमवलं. आपलं काय तुम्ही आपण भाग्यवान मंडळी आहोत. कमवलं आपण धन पण जतन करा जतन. आलं का ध्यानामध्ये? आम्ही दररोज महाराष्ट्र फिरणारी मंडळी आहोत. मित्रांनो आम्ही व्यसन आणि फॅशनच्या नादी लागू. व्यसन आणि फॅशनच्या नादी लागू नका. चांगल्या बापाचे लेकर आहोत तुम्ही आपण. मातृ पितृ भातृ सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन केले. जगामध्ये भारताची संस्कृती सारखी संस्कृती नाही पण आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार करतो. मित्रांनो ओगाओगाने आठवलं म्हणून सांगून जातो. आता 4-5 दिवसापूर्वी मी यावलला होतो. यावलला कीर्तन संपल्यानंतर काही मंडळी आमच्या पाया पडायला होते. त्या उक्तीप्रमाणे तिथेही आलो. काही महिला मंडळ आली काही पुरुष मंडळी आली. महिला मंडळांमध्ये 22 वर्षाची एक सुंदर तरुणी देखणी तरुणी ती नमस्कार करायला आली. माझं लक्ष तिच्याकडे गेलं आणि मी सहज तिला विचारलं. म्हटलं दीदी तू गरीबाची मुलगी आहेस का? ती म्हणे नाही म्हणे बाबा मी श्रीमंत बाबाची मुलगी आहे. माझ्या पाठीमागे जे येत आहेत ते माझे पप्पा आहेत. त्यांच्या पाठीमागे जी आहे ती माझी आई आहे. माझ्या बापाला 1.5 लाख रुपये पेमेंट आहे. म्हटलं पा बेटा तुझ्या बापाला 1.5 लाख रुपये पेमेंट आहे मग फाटके कपडे का घातलेस तू? आठी फाटी आहे आठी फाटी आहे आठी फाटी आहे आठी फाटी आहे. तीन काही मुंगे नाही. 3 बहिणी घ्या. 3 बहिणी बाबा ती फॅशन मला सांगा 22 वर्षाची तरुणी जर अंग प्रदर्शन करत असेल महाराज आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कुठं चाललंय जर कुठं चाललंय जर तुम्हाला 2 मिनिटं मी रामायणामध्ये घेऊन जातो. 6 महिने रावणाच्या ताब्यात राहिली बरं सीता. किती महिने? 6 महिने रावणाच्या ताब्यात राहिली. 5.5 महिने झाले असतील आणि एके दिवशी मंदोदरी आली आणि सीतेला भेटली आणि सीतेला म्हणते सीता अगं 5.5 महिने झाले. 5.5 महिन्यांमध्ये तू डोक्यावरचा एक केस सुद्धा रामाला दिसू दिला नाही. ती म्हणते बावळट आहे का? बावळट आहे. अगं ज्या दिवशी डोक्यातला एक केस जर समाजाला दिसला त्या दिवशी पतीचं आयुष्य कमी होतं. ज्यानं पेपर घ्या ज्यानं तपास द्या. तुमचा पेपर तपासायला येत नाही. मी मला कीर्तन सांगायला येत नाही. सीतामाईनं उपदेश केला मंडोदरीला. मंडोदरी एवढी आज्ञा नाहीस का? 6 महिने काय 6 वर्ष सुद्धा मी त्याच्या ताब्यात जरी राहिली ना तरी माझ्या डोक्याचा केस मी त्याला दिसू देणार नाही. म्हणून पहिल्या जुन्या जमान्याच्या आपल्या आया होत्या मडवड बरं एवढा मोठा कुकू अंतर पदर. काय चाललंय खेद वाटतो. ज्या वेळेस त्या मुलीनं बापाकडे मागणी केली की पप्पा मला शॉर्ट कपडे आणून द्या त्या वेळेस त्या बापानं तिच्या मुस्कटीत मारायला पाहिजे होतं. या मताचा मी आहे.